तर लाडकी बहीण योजना मवियावाल्यांना बघवत नाही अशी टीका शंभूराज देसाई यांनी केलेली आहे। लाडक्या बहिणी शिंदेंचे आभार मानतात, हे ठाकरेंना बघवलं नाही असं देखील शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तुम्ही मुख्यमंत्री असताना का योजना राबवली नाही अशी टीका देखील शंभूराज देसाईंनी केली। बहीण योजनेवरून पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे। नेमका लाडका भाऊ कुणाला म्हणायचं याबद्दल लोकांमध्ये आणि लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा बरेचसे गैरसमज आहेत। आपण थेट शंभूराजे देसाई यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने टीका टिप्पणी लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे करतात, काय म्हणतात? शाला एका वाक्यात जर सांगायचं झालं, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवायचं नाही, अशी त्यांची अवस्था झाली। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एवढी लोकप्रिय झाली, सामान्य महिलांना जर विचारलं तर त्या म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी दिली, शिंदे साहेबांनी दिली योजना। आतापर्यंत आमच्याकडे कोणी बघितलं नव्हतं। शिंदे साहेबांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री झाला की त्यांनी महिलांना फुल ना फुलाची पाकळी महिन्याला 1500 रुपये दिले। हे ज्यांना बघवत नाही ती माणसं ह्या योजनेवर टीका करतात, त्यामुळे त्यांना त्यांची टीका करू द्या। तुम्ही का केलं नाही? तुम्हाला एवढा जर आता पुळका आलाय, तुम्हाला जर एवढं आता महिलांच्या बद्दल वाटतंय, तुम्ही मुख्यमंत्री असताना का नाही ही योजना जाहीर केली? म्हणून मी म्हटलं ना, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला केलेलं ज्यांना बघवत नाही ती लोक अशी टीका करतात। पण या पुढे जाऊन ते सीजीआय वर सुद्धा टीका करतायत। मोदी त्यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी गेले होते, आता म्हणतात की नशीब गणपतीला पुढची तारीख दिली नाही, म्हणजे त्यांचं पण प्रकरण कोर्टामध्ये सुरू आहे, त्यावरून टीका केली आहे। तसं माननीय मुख्य न्यायाधीशांच्या घरच्या गणपतीला जर माननीय पंतप्रधान महोदय दर्शनाला आरतीला गेले असतील, काय राजकारण आणायचं कारण आहे त्याच्यात? त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसतंय। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।